हाय फ्रेंड्स, आज मी सोलकढी बनवते. तर त्याच्यासाठी बघूया आपण काय काय घेणार आहोत. हे मी घेतलंय एक नारळातलं खोबरं मी चॉप करून घेतलंय. तुम्ही खोबरं खवडून पण घेऊ शकता. मी हे कोकम घेतले, एक 3-4 कोकम घेतले. ते मी पाण्यात असं थोडंसं सोक करून ठेवलेलं आहे. अँड 3 ते 4 लसूण. ओके, सो फर्स्ट प्रोसिजर आहे, आपण नारळाचं दूध काढणार आहे. ठीक आहे ना. सोलकढी करायच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं की जे नारळाचं दूध असतं हे खूप डेलिकेट असतं, नाजूक असतं. तर त्याला जास्त ढवळायचं नाहीये आणि दूध आपल्याला न नाचता सोलकढी करायची आहे. तर आपण ते जास्त त्याच्यावरती आपण फोकस करतोय. ठीक आहे, तर पहिला आपण दूध काढून घेऊया. पॉज कर. आता आपण हे जे कोकम घेतले आपण ते आता आपण चुरगळणार आहे. हे जे दूध आहे ते जास्त ढवळू नका, नाहीतर ते नासेल. ठीक आहे, आता आपण ह्याचा जो रस आहे कोकमचा तो आता आपण गाळून घेणार आहोत. अगदी ओतताना अलगदपणे ओतायचं आहे, बिकॉज ह्याने कदाचित नासू शकतं. आणि जरी नासलं तरी काही प्रॉब्लेम नाही, चवीत काहीच बदल होणार नाही. बट स्टील दिसायला खूप छान दिसतं. ठीक आहे, लगेच हलवायचं नाहीये. त्यात आपण आता टाकणार आहोत मीठ आणि बाकी सगळं. थोडंसं मीठ टाकायचंय. सोलकढीला मीठ जास्त टाकायचं नाही, फक्त चवीपुरतं अगदी थोडंसं टेस्टला एवढंसंच मी टाकत आहे चिमूटभर. आणि नंतर मी घेत आहे 2 ते 3 लसूण. ते फक्त एकदाच मी स्मॅश करणार आहे. अगदी हलकं स्मॅश केलं तुम्ही बघू शकता. हे असं काहीतरी आणि ह्याच्यात मी ठेवणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही कन्सिस्टन्सी किंवा तुम्हाला किती पातळ पाहिजे ते तुम्ही चेक करू शकता. हे मी अगदी हळूवारपणे हलवणार आहे. आणि आता ह्याच्यात तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकताना सुद्धा काळजी घ्या की जास्त ढवळ तुम्ही करत नाही. मी थोडं अजून पाणी घेईन. ठीक आहे, खूप जास्त पातळ पण नाही करायचं आहे, कारण की ते जे दूध असतं ते दुधाची टेस्ट तशी राहिली पाहिजे. ठीक आहे, थोडंसं टेस्ट करून बघूया कसं झालं. नाईस. आय थिंक थोडं ह्याच्यात मीठ नको. आय थिंक हे ठीक आहे. तर हे जे आहे तुम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ चिल करू शकता आणि ते सर्व करू शकता. आणि हा जे तुम्ही लसूण टाकलेला आहे ना ते तुम्ही नंतर काढूही शकता सर्व करताना, किंवा तसंच ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर ही आहे माझी सोलकढीची रेसिपी. ही नक्की तुम्ही ट्राय करा. ही माझ्या मम्माकडून मी शिकलेली आहे. अँड ऑफकोर्स मी तिच्याकडे छान नाही बनवू शकले, बट माझं जेवढं मी ट्राय केलं त्याच्याप्रमाणे खूप छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. थँक्यू.